मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची न्यूज आहे. कारण या महिन्यामध्ये भरपूर जणांच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे हप्ते हे जमा करण्यात आलेले आहेत. पण भरपूर जणांना माहिती नाहीये की त्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा करण्यात आलेला आहे का दुसरा का तिसरा. हे हप्ते कुणाच्या खात्यामध्ये कितवा हप्ता जमा करण्यात आलेला आहे हे कसं पाहायचं याचीच प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या घरकुलचा हप्ता खात्यामध्ये आलेला आहे किंवा नाही हे पाहू शकणार आहात. जी प्रोसेस दाखवलेली आहे त्याच पद्धतीने प्रोसेस करून पहा, तुम्हाला सुद्धा ते पाहता येणार आहे. मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या घरकुलचा हप्ता जमा झालेला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरून पाहत असाल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक मिळून जाईल. ऑफिशियल वेबसाईट आहे. या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती यायचं आहे. आता या पेजवरती आल्याच्यानंतर तुमच्यासमोर भरपूर ऑप्शन असणार आहेत. मी थोडंसं झूम करतोय अजून. आता झूम केल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता आवाज सॉफ्ट नावाने जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये आपल्याला रिपोर्ट नावाने ऑप्शन दिसेल. रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसणार आहेत. तुम्हाला तुमच्या घरकुलचा हप्ता जमा झालेला आहे का नाही हे पाहण्यासाठी अशा प्रकारे खाली आल्याच्या नंतर इथे मध्ये सोशल ऑडिट रिपोर्टमध्ये बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. मी थोडंसं झूम करतोय. इथे पाहू शकता झूम केल्याच्या नंतर सिलेक्शन फिल्टरमध्ये आपल्याला आपलं राज्य, जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट करायचं असतं. अशा प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता मी आपलं राज्य सिलेक्ट करतोय. राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे आपल्याला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. मी सर्वात पहिलं ही माहिती भरून घेतोय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय सिलेक्शन फिल्टरमध्ये मी आपलं राज्य निवडलेलं आहे, आपला जिल्हा निवडलेला आहे. तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुमचा तालुका, तुमचं गाव, फायनान्शियल इयर. आता इथे भरपूर जणांचं कन्फ्युजन होतं. चालू इयर कोण सिलेक्ट करतं, कोण मागच्या वेळेसचा सिलेक्ट करतं. तर तुम्हाला तुमचं घरकुल कोणत्या फायनान्शियल इयरमध्ये सँक्शन झालेलं आहे ते फायनान्शियल इयर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे आपल्याला स्कीम सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता ही सगळी माहिती भरल्याच्या नंतर हे खाली ब्ल्यू कलरचं तुम्ही ऑप्शन पाहू शकताय. सिंपली यावरती क्लिक करायचं आहे. हे सबमिटचं ऑप्शन आहे. थोडंसं साईडला येऊन दाखवतोय. इथे तुम्ही पाहू शकताय हे सबमिटचं ऑप्शन आहे. सिंपली सबमिट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे मित्रांनो, तुम्ही तुमच्या गावातील त्या फायनान्शियल इयरमधली घरकुल यादी आलेली आहे. तुम्ही इथे खाली पाहू शकता. मी थोडंसं वरती घेतोय. आता इथे तुम्ही पाहू शकताय सर्वात महत्त्वाचा पॉईंट. इथे तुम्ही डाउनलोड एक्सेल ही फाईल डाउनलोड एक्सेलमध्ये डाउनलोड करू शकता. PDF सुद्धा डाउनलोड करू शकता. आता ते तुम्हाला डाउनलोड न करण्यापेक्षा डायरेक्टली मी इथे खाली जी यादी आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला या महिन्यामध्ये जे घरकुल हप्ते जमा झालेले आहेत ते किती तारखेला जमा झालेले आहेत हे तुम्हाला दाखवत आहे. थोडंसं झूम करतोय. इथे पाहू शकता इथे सिरियल नंबर देण्यात आलेला आहे तुमच्या गावातील ज्यांना ज्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांचे. त्यानंतर इथे बेनिफिशरी नेम म्हणजे ज्यांच्या नावे घरकुल आहे. थोडंसं हायलाईट करून दाखवतोय. इथे बेनिफिशरी नेममध्ये ज्यांच्या नावे घरकुल आलेलं आहे त्यांची नावे तुम्हाला इथे दिसणार आहेत. आता काय करायचं, सिंपली अशा प्रकारे साईटला यायचं आहे. आता साईटला आल्याच्या नंतर गावाच्या नावाच्या समोरच स्कीम नेम जे देण्यात आलेलं आहे PMAYG प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. त्यानंतर प्रायोरिटी कॅटेगरी देण्यात आलेलं आहे. BPL फॅमिली नंबर देण्यात आलेला आहे. त्यानंतर इथे तुम्ही साईटला पाहू शकताय जॉब कार्ड नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकताय. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला साईटला यायचं आहे. साईटला आल्याच्या नंतर तुम्हाला हाऊस स्टेटस दाखवलं जाईल. त्यानंतर सँक्शन नंबर दाखवला जाईल. सँक्शन डेट सुद्धा तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे. तुम्हाला हायलाईट करून दाखवतोय. इथे पाहू शकताय सँक्शन नंबर असणार आहे. त्यानंतर सँक्शन डेट असणार आहे आणि अमाऊंट किती सँक्शन झालेले आहे ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर आता तुम्हाला तुमच्या घरकुलचा हप्ता या महिन्यात जमा झालेला आहे का पाहण्यासाठी सिंपली अशा प्रकारे साईटला यायचं आहे. आता इथे साईटला आल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हायलाईट करून दाखवतोय. इथे अमाऊंट रिलीजड म्हणजे अमाऊंट किती रिलीज करण्यात आलेली आहे हे इथे दाखवण्यात आलेलं आहे. आणि नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट म्हणजे किती हप्ते जमा करण्यात आलेले आहेत त्या हप्त्याचा काउंट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच तुम्हाला या महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये घरकुलचा हप्ता ट्रान्सफर करण्यात आलेला आहे का हे पाहण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकताय लास्ट अमाऊंट ट्रान्सफर डेट म्हणजे तुमच्या खात्यामध्ये लास्टचा जो हप्ता ट्रान्सफर करण्यात आलेला आहे म्हणजे लेटेस्टमध्ये जो हप्ता ट्रान्सफर करण्यात आलेला आहे त्याची तारीख तुम्हाला इथे खाली पाहायला मिळेल. आणि या महिन्यात ज्यांना ज्यांना घरकुल हप्ता जमा झालेला आहे ती तारीख एखादी मी तुम्हाला दाखवतो. इथे पाहू शकताय 9/7/2026 म्हणजेच 9 जुलै 2026ला यांच्या अकाउंटमध्ये एक हप्ता जमा करण्यात आलेला आहे. तो हप्ता इथे तुम्ही पाहू शकता टोटल 85,000 दाखवत आहे. किती हप्ते जमा झालेले आहेत? 2 हप्ते म्हणजे याच्या आधी एक जमा झालेला होता आणि दुसरा हप्ता 9/7/2026ला हा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. हे एकाचं दाखवलं मित्रांनो. परत तुम्हाला मी वरती येऊन दाखवतोय अजून दुसऱ्याचं. एक 9 तारखेचा बघितला मित्रांनो. आता तुम्ही इथे पाहू शकता एक 8 तारखेचा हप्ता 8/7/2026ला पहिला हप्ता 15,000चा
ज्यांचं नाव आहे त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे 8 जुलै 2026. तर असे भरपूर जणांचे आहेत मित्रांनो. आज एक तुम्हाला दाखवतो, तुम्ही इथे पाहू शकताय. इथे एक आहे 8 जुलै 2026, म्हणजे पहिला दुसरा जे काही हप्ते आहेत मित्रांनो ते जमा होणे चालू झालेले आहेत. तुमच्या घरकुलचा हप्ता जर जमा झालेला नसेल तर तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.